हॅलो नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आज आहे गुरुवार आणि मी स्वामी समर्थांचे 11 गुरुवार केलेले आहेत. आज शेवटचा गुरुवार आहे, तर म्हटलं स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन येऊयात, म्हणजे आपल्याला आणखीन छान वाटेल. तर उशिरा का होईना म्हटलं चला. काल तुम्हाला जो व्हिडिओ आलेला होता ना, त्या व्हिडिओच्या खाली कॉपीराइट आल्यामुळे मला तो एडिट करून टाकायला खूप वेळ लागलं, त्याच्यामुळे उशीर झाला. आता 3 वाजलेले आहेत आणि मी आता निघालेली आहे स्वामी समर्थांच्या मंदिरात जाण्यासाठी. आणि खूप दिवस झाले मी कुठंच गेले नाही, त्याच्यामुळे मला असं जाणवलं की मी शाळेमध्ये मुलांना सोडायला आणायला जेव्हा जात होते ना, तेव्हा हे बस प्रवास किंवा येणे जाण्याची गर्दी या सगळ्या गोष्टींची सवय झालेली होती. पण आता काही दिवस झाले मी बाहेर बसने गेलेच नाही, त्याच्यामुळे असं वाटलं की अरे बापरे किती गोंधळ आहे, गर्दी आहे, आपण घरातच असतो, किती शांत वाटतं. असं मी आलेली आहे आणि आल्याबरोबरच मंदिरात जाण्याच्या अगोदर इथे एक छोटंसं दत्तात्रयांचं मंदिर आहे, तर इथं पण मी दर्शन घेते आणि छान वाटतं. मूर्ती इतकी छोटीशी आहे पण खूप छान आहे आणि तिथंचं दर्शन घेऊन मी आता स्वामी समर्थांच्या मंदिरात आलेली आहे. तर इथं गुरुवारी तर दिवसभर गर्दी असतेच. म्हटलं 12-1 वाजता गेलं तरी खूप गर्दी असते, थोडं उशिरा गेल्यानंतर कमी असेल. नाही, खूप गर्दी होती. 4 वाजले होते आणि तरीसुद्धा बाहेरपर्यंत रांग होती. आणि आज गुरुवारी तिथं स्वामी समर्थांचं पारायण सुरू आहे. तिथं प्रसाद फूल घेतलेला आहे आणि पारायण असल्यामुळं इथं संपलेलं होतं आणि मी गेले तेव्हा आरती चालू होती. खूप छान वाटलं. आरतीच्या वेळेला आपलं दर्शन झालं. ते पुढं व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण पहा, तुम्हाला समजेलच. छान दर्शन झालेलं आहे. इथं पारायण सुरू होतं तर त्याची आरती पण सुरू होती आणि छान दर्शन झालेलं आहे. आणि बघा, मंदिरातून येता येताच विठ्ठल रुक्माईचं पण मंदिर खूप छान आहे तिथं, आणि तिथलचं पण दर्शन घेतलं. म्हटलं उद्या एकादशी आहे, उद्या येण्यापेक्षा आजच आपण दर्शन करून जाऊयात. मग तिथलचं पण दर्शन घेतलं आणि आज स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन इतकं मनाला छान वाटलं ना, की खरंच गेल्यानंतर आपल्या तिथं जी मनाला शांती मिळते ना, ती घरात बसून नाही मिळत कधी कधी. आणि रिटर्न येते वेळेस बघा 5 वाजलेले होते आणि इतकं ट्रॅफिक होतं. असं बसमध्ये बसल्यावर नंतर वाटत होतं की बापरे, आता आपल्याला घरी पोहोचायला नक्कीच उशीर होणार आणि घरी जाऊन पूर्ण तयारी आणखीन करायची होती. स्वामी समर्थांच्या कुठल्या मंदिरात गेले होते तर मुंबईमधील दादर इथे स्वामी समर्थांचं मठ आहे, मंदिर आहे, तर तिथलच्या मंदिरामध्ये मी दर्शनासाठी गेलेले होते. आणि पाहू शकता इतकी ट्रॅफिक असते ना, की जिथं 10 मिनटं लागायचं तिथं कुठे 25 मिनिटं जातात हे पण समजत नाही. इथं प्रवासामध्ये खूप वेळ जातो, ते ह्याच्यामुळेच, या ट्रॅफिकमुळेच. तर मी आता घरी जाणार आहे आणि तिथून गेल्यानंतर मी गुरुवारचं उद्यापन कसं केलं किंवा छोट्याशा स्वरूपामध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला जर पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी आमच्या शेजारी किंवा आजूबाजूला जी छोटी छोटी मुलं होती त्यांना बोलवलेलं होतं. ही माझ्या मैत्रिणींची छोटी छोटी मुलं आहेत, शेजारची आजूबाजूची, तर त्या मुलांनाच मी बोलवलेलं होतं. म्हटलं जेवढे मुलं असतील मुली असतील सगळ्यांनाच बोलवलं. आणि खरं सांगू, फक्त मुलांना असं स्पेशली कुठंतरी बोलवलं ना, त्यांच्या चेहऱ्यावर इतका आनंद आणि इतकं एक्सायटेड असतात ना, की त्यांना खूप वेगळाच आनंद वाटत असतो. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितल्यावर आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं. आणि मी आज स्वामी समर्थांच्या उद्यापनासाठी मी प्रसाद बनवलेला आहे किंवा जेवायला
पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक केलेला आहे. तर तो मुलांना पण खूप आवडला. लहान लहान मुलं होती, ते तिखट काही खाणार नाही आणि तिखट आमटी वगैरे केलेली होती, पण जास्त करून लहान मुलं असल्यामुळे पुरणपोळी आणि दूध खाल्लं, तूप. आणि स्वामी समर्थांना पण पुरणपोळीचा नैवेद्य खूप आवडतो, त्याच्यामुळे म्हटलं चला करूयात. आणि हे जे 4 जण आहेत ना, हे शेवटी आलेले होते. त्यांचं ट्युशन होतं, ते 9 वाजता आलेले आहेत त्यांचं ट्युशन सुटल्यानंतर. आणि अगोदर सुरुवातीला सगळ्या मुलांना जसं केलं त्याचप्रमाणे यांना पण करायला लावत होते बाकीची मुलं. अशा प्रकारे छान असे स्वामींचे 11 गुरुवार झालेले आहेत. मस्त उद्यापन झालेलं आहे आणि मनाला तितकंच समाधान भेटलेलं आहे. झालेलं आहे माझं उद्यापन. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल नक्की लाईक शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूत अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जिजाऊ. जय शिवराय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.